अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय पहिला पठण करणार आहोत. हा अध्याय तुम्ही दररोज घरामध्ये सकाळी नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती तत्वातीत गगन सदृश्य तत्वमस्य दिलक्षम्य एक नित्य विमल मंचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमारमणा विश्वेश्वा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेच वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वस्तलाच्छनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलाची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पीतांबर विद्धुलते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. त्या जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर. क्रमुन शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमर. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्याचा सागर 64 कलाचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी
तया मंगलासी साष्टांग नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करून सच्चिशा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसी की निश्चये. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचिया नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसववदे नाते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कुर्णी कुंडले तेज अमित विद्यलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मनिती वेदवचने दिवसे दिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगीच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अग्निकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वस्त्रा वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीस उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे श्वेत तेजे. तैसी असे आज माझी आळ बाळ जानुनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय.
ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पावो. आता नमू साधु हृद ज्यासी नाही भेदाभेद. जे सात्व सुखी आनंद मय सदोतीत राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल कुमुटावतस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन. ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादित भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी आदर धरा वाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तुकेच द्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीऊनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बद्धा जुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे अजैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी ब्रह्मर. ज्ञानमधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इते श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणाम प्रथम अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.